भिवंडीच्या नारपोली इथल्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला। एका व्यक्तीचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती। इमारतीच्या पिलर दुरुस्तीचं काम सुरू असताना दुर्घटना। एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू। विदर्भातील पाऊस आजपासून कमी होण्याचा अंदाज। पुढील 24 तास विदर्भातील 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। यवतमाळ आणि अमरावतीसाठी रेड अलर्ट। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। जिल्हा प्रशासनाचा निर्णय। ठाणे, पालघर आणि रायगडला पावसाचा आज ऑरेंज अलर्ट। मुंबईसाठी येलो अलर्ट। समुद्र किनाऱ्यावर 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता। कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडला। 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला। धरणातून 2828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मेळघाटातील सिपना नदीला महापूर। 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला। वाहतूक ठप्प। पूर्णा नदीचे 3 दरवाजे उघडल्यानं नदी नाल्यांना पूर। अमरावतीच्या शिरसगाव कसबामध्ये मेघा नदीला पूर। मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा थडी गावातून वाहणाऱ्या पूर्ण नदीला पूर। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोली शहरात पावसाची संततधार सुरू। नगर परिषद कार्यालयात पाणी शिरलं। कामकाज पूर्णपणे ठप्प। नागरिकांकडून संताप व्यक्त। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील 6 रस्ते पावसामुळे बंद। सरुळमधील यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग बंद। तहसीलदारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जुनोनी गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा। स्मशानभूमी आणि रस्ताच नसल्यामुळे ग्रामस्थांचा संताप। हक्काचा रस्ता कधी मिळणार, गावकऱ्यांचा सवाल। यवतमाळच्या आरणीत 2 दुकानांमध्ये पाणी शिरलं। दुकानातील साहित्याचं मोठं नुकसान। दुकानदारांकडून भरपाई देण्याची मागणी। बीड जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी। पावसाच्या सरींमुळे खरीप पिकांना नवसंजीवनी। शेतकऱ्यांना अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा। पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यातील पावसामुळे 20 जणांचा मृत्यू तर 15,000हून अधिक घरांचं नुकसान। पूरग्रस्त कुटुंबांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांचं मदत वाटप। रायगडच्या रोह्यात दमखाडीमधील गटारावरील स्लॅब कोसळला। 6 दुचाकी नाल्यात पडल्या। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। राज्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस। गोसेखुर्द, पुजारीटोला, राधानगरी, नांदूर मध्यमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88% पाणीसाठा। मोडकसागर, विहार, तानसा, तुळशी धरणं ओव्हरफ्लो। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं। पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांना आणखी एक व्हिडिओ संदेश। पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट। पेपरफुटी विरोधातील विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतरच्या भेटीला महत्त्व। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार। प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली। मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधानांवर निशाणा तर लाठीचार्जबाबत अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक। आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर गंभीर। आदेश असो वा नसो या दडपशाहीला थेट गृहमंत्री जबाबदार। अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत आक्रमक। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच। दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार। भाजपकडून अनेक ऑफर। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचा मोठा दावा। आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप। अभिजित दिपके यांचा दावा भाजपनं फेटाळला। भाजपकडून कुणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाही। दिपकेंचं वक्तव्य खोटं। एखादं यश डोक्यात जाता कामा नये, केशव उपाध्येंचा दिपकेंना टोला। कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले, हे गृह खात्याचं अपयश। उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपके यांचं टीकास्त्र। जेन झीनं भारताला बदनाम केलं। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध। देश रस्त्यावरून चालत नसून तो संसद आणि संविधानानं चालतो, असं वक्तव्य। पतंजली उत्पादनांकडे रामदेव बाबा यांनी लक्ष द्यावं। संस्कृती आणि देश जेन झी बऱ्याप्रमाणे सांभाळून घेऊ शकतो। अभिजित दिपके यांचं रामदेव बाबांना प्रत्युत्तर।
बोगस डिग्री प्रकरणी पुणे विद्यापीठाचा कर्मचारी निलंबित. विद्यार्थ्याकडून 70,000 रुपये घेतल्याचा आरोप. महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्री विकत मिळते, आता तरी झोपेतून उठा. उच्च शिक्षण मंत्र्यांवर रोहित पवारांची टीका. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग येणार. भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार. कपिल सिब्बल यांच्याकडून फक्त आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद. आमचं म्हणणं आधीच ऐकलं असतं तर शिंदेंचं सरकार कधीच आलं नसतं. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परब यांची निर्दोष मुक्तता. सदानंद परब यांच्यासह इतर सर्व आरोपी निर्दोष. सत्र न्यायालयाचा दिलासा. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वमधील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला झाली होती मारहाण. उल्हासनगरमधील नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा. बादात दौऱ्यात 65 लाखांचा खर्च. नगरसेवकांसोबत पत्नी, आई आणि मुलांचाही प्रवास. अभ्यास दौरा होता की पर्यटन? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा आरोप. वाशिम जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार कारवाई. शिवसेना, युवा सेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिणी विसर्जित. सांगलीच्या ईश्वरपूर नगराध्यक्षांवरील अपात्रतेची कारवाई स्थगित. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना मोठा दिलासा. नगरविकास विभागाकडून अपात्रतेला स्थगिती. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेल्यानं ठाकरे सेना आक्रमक. महापौर दालनात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. महापौर हिमगौरी आडके यांची माहिती. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताप्रकरणी चौकशी करा. आयुक्त महापौरांशी चर्चा केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. दोषींवर कडक कारवाई करा. प्रशासनाला निर्देश. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात निलेश कोतकर यांचा मृत्यू. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेत काँग्रेसला धक्का. नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. रत्नागिरीच्या दापोली इथल्या दाभोळमध्ये गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी.